हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, लिखा व कोशागार विभागाचं फायनल आन्सर की येऊन आता जवळजवळ 15 दिवस झालेले आहेत आणि जेमतेम एका एका महिन्यामध्ये तुमचा रिझल्टसुद्धा लागू शकेल. तर मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशी एक विनंती केली की सर प्रत्येक विभागाचा एक सेपरेट कट ऑफ जर तुम्ही सांगितला तर आम्हाला उपयोगी पडेल आणि जेणेकरून आम्ही जो रिझल्टची वाट पाहतो आहे त्यातून आम्हाला एक अंदाज येईल की नेमकं काय होईल ते. तर त्यांची एक विनंती करून मी प्रत्येक विभागाचा एक कट ऑफ करणार आहे आणि आता इथे मी नुसतं कोकण विभागाचा तुम्हाला सांगणार आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी एक्झाम देतो तर त्याला अपेक्षा असतात की आपला रिझल्टसुद्धा यायला हवा. कारण हा रिझल्ट नुसतं त्यांच्यापुरता मर्यादित नसून तर त्यांच्या आईवडिलांची खुशी त्यामध्ये दडलेली असते. तर हा रिझल्ट नुसतं त्यांच्यापुरता मर्यादित नसून तर त्यांच्या फॅमिलीला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळण्यासाठी तो एक क्षण असतो रिझल्ट आल्यानंतर. तो क्षण प्रत्येकाच्या वाटेला येऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर एक आपण लेखा व कोशा विभागात कोकण विभागाचा मी तुम्हाला एक एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे. तर जी विद्यार्थ्यांनी कोकण विभागातून फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन झाल्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यापैकी त्यांना पोस्ट मिळू शकते या जिल्ह्यामध्ये कुठे पण. आणि कोकण विभागामध्ये टोटल 179 जागा होत्या हे तर मला सगळ्यांना माहीत आहे. तर ह्या बेसवर आणि कोकण विभागामध्ये खूप म्हणजे बरेच जणांनी फॉर्म भरलेले आहेत. तर आणि बऱ्याच जणांनी फॉर्म जरी भरले असेल तर पेपरची काठिण्य पातळीसुद्धा तशी त्या पद्धतीने होती. आणि तुम्हाला बघा वेतन किती असेल तर 29,200 ते 92,300 तुमचा वेतन स्तर आहे. तर जेमतेम तुम्हाला 50,000च्या आसपास तुम्हाला पेमेंट तुमच्या हातात येईल सिलेक्शन झाल्यानंतर सुरुवातीला. तर चला आपण कसलाही वेळ न घालवता आपण एक कट ऑफ तयार करू. जर तुम्ही पहिल्यांदाच ह्या चॅनलवर आलेले असाल किंवा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मलासुद्धा एक मोटिवेशन मिळेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवायला मला आनंद होईल. तर कोकण विभागाचा एक्सपेक्टेड कट ऑफ ओपनसाठी मी सांगेल. आता बघा 179 जागा आहेत आणि बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेला आहे आणि मी RTIसुद्धा टाकलेला होता पण त्याचा रिप्लाय मला अजून आलेला नाही. बरेच विद्यार्थी विचारत आहेत की सर RTIचा रिप्लाय आला का, किती जणांनी फॉर्म भरले, तुम्हाला माहिती पडलं का. तर बघा जवळजवळ आता म्हणजे 25 दिवस झाले माझ्या RTI टाकून पण मला अजून रिप्लाय आलेला नाही. त्या RTIचा रिप्लाय आलेला नाही आतापर्यंत. खरं तर यायला पाहिजे होता. जर 30 दिवस झाले समजा आला नाही तर मी एक अपीलसुद्धा करेल. पण त्याआधी जर रिझल्ट लागला तर फारच चांगलं होईल असं मला वाटतं. पण त्यांनी मला असं वाटतं द्यायला पाहिजे होतं RTIचा रिप्लाय. मला न देण्याचं कारण मला अजून माहिती पडलं नाही. तर मी लगेच जसं माहीत पडलं तसं सगळ्यांना शेअर करेल. तर ओपनसाठी कोकण विभागाचा जो कट ऑफ असेल कोकणसाठी, तुम्हाला नंबर ऑफ पोस्ट माहिती आहेत. प्रत्येक कॅटेगरी वाईज पोस्ट हे सुद्धा तुम्हाला माहीतच असेल कोकण विभागाचे जे फॉर्म भरलेले विद्यार्थी आहेत त्यांना. तर ओपनसाठी मी सांगेल जे विद्यार्थ्यांना 80 ते 82 आहेत कोकण विभाग आणि 80-82 याच्यापेक्षा हार्डली जास्तीत जास्त जाईल तर हार्डली +2, शक्यतर 82 याच्यापेक्षा जास्त जाणार नाही. पण इन केस कधी 100% आपल्याला सांगता येत नाही, पण त्यामुळे मी प्लस इथं 2 ठेवतो. पण याच्यापेक्षा जास्त तो जाणार नाही अशी मला असं वाटतं आणि जाऊ पण नाही. कारण पेपरची काठिण्य पातळीसुद्धा तशी होती. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला 80 क्रॉस करणं खूप कठीण गेलं. 80च्या आत असणारे विद्यार्थी बरेच आहेत. त्यामुळे ओपनचा जो कट ऑफ असेल 80-82, जास्तीत जास्त 84. ज्या विद्यार्थ्याचे 84 प्रश्न बरोबर आहेत तिथं 100% त्यांचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना 84 मार्क्स प्रश्न त्यांचे बरोबर आहेत त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पक्कं आहे. 82वालेसुद्धा सेफच आहेत. पण मी थोडासा एक स्पेस म्हणून +2 इथं केलेला आहे. याचा अर्थ असा नाही की 82 आहेत ते धाकधूकमध्ये राहतील असं नाही. पण एक शक्यता टाळता येते त्यामुळे मी +2 इथे दिलेलं आहे. जास्तीत जास्त 82, 80 ते 82 याच्यापेक्षा जास्त
जाण्याची शक्यता नाही आहे. ओपनचा 80-82 असं माझं मत आहे. तुम्हीसुद्धा एक पेपर दिलेलाच आहे, त्यामुळे तुम्हालासुद्धा माहिती आहे पेपरची काठिण्य पातळी काय होती ते. आणि OBCसुद्धा 78 ते 80 हार्डली वाढून एखादा वाढला तर वाढला 81. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचे 80-81 प्रश्न बरोबर आहेत कोकण विभागामधून आणि जे OBCमध्ये आहेत 78 ते 80 हा माझा एक मी रेंज ठेवलेला आहे. पण जसं की वरती सांगितल्याप्रमाणे शक्यता टाळता येत नाही, त्यामुळे मी जास्तीत जास्त इथं 81 केलेलं आहे. 78 ते 80 ह्या दरम्यान त्यांचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. प्लस मी इथं 1 केलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त जाणारच नाही. 81 जे आहेत किंवा 80-81 जे आहेत त्यांचं 99.99% सिलेक्शनचे चान्सेस आहेत. तर आणि हे बघा ओपनचे जे फिमेल आहेत याच्यामध्ये फिमेल जे आहेत, आता मी ओपनचे 80 ते 82 सांगितलं, तर तुम्ही याच्यामध्ये 2 कमी करा, म्हणजे 78 ते 80. 80पेक्षा मुली जात नाही पुढे. मुली खूप हुशार आहेत, म्हणजे याचा अर्थ असा नाही सांगण्याचा माझा उद्देश की मुली याच्या पुढे जात नाहीत. मुली पहिली येणारी मुलगीच असते, पण जनरली 78 ते मुलीचा कमी लागतो ना मुलांपेक्षा, तर 78 ते 80 हा फिमेलसाठी. ज्या मुलीला 78 ते 80 आहेत त्या मुलींना म्हणजे सिलेक्शन त्यांचं पक्कं आहे असं माझ्या मतानुसार आहे. आणि इथं 77 ते 78 मी धरेल मुलींसाठी, फिमेलसाठी. OBC फिमेल 77 ते 78 हार्डली, जास्तीत जास्त 78. 78च्यापेक्षा OBC फिमेलचा कट ऑफ जाणार नाही. 78 ते 80 OBC मेलचा आणि 77 ते 78 फिमेलचा. कारण जास्त फरक नाही होत मुलींच्या कट ऑफमध्ये सुद्धा, कारण जागा तशा जास्त नाही आहेत, त्यामुळे हा कट ऑफचा फरक मुलां आणि मुलींमध्ये जास्त असणार नाही. जास्तीत जास्त 2 किंवा 3 प्रश्नाचा फरक असेल. माझ्या मते तर 2च प्रश्नाचा असेल फरक. तर त्यामुळे 77 ते 78 मी इथं ठेवलेलं आहे. जर मुलांचे समजा 80 जर इन केस 80 जर लागला मुलाचा, तर मुलीचा 78 लागेल. याच्यापेक्षा कमी जास्तीत जास्त कमीत कमी 77 हा OBC फिमेलचा. याच्यापेक्षा कमी लागणं थोडंसं शक्यता कमी आहे OBC मुलींसाठी. त्यामुळे आता SCसाठी SCचा OBCपेक्षा 1 ते 2 मार्क हार्डली 2 मार्क्स कमी असतो. मग आपण इथं पण 76 ते 78 ज्या मुलांना आहेत, म्हणजे मेल SC 76 ते 78 ज्या मुलांना 76 ते 78 आहेत, याच्यापेक्षा जास्त 78पेक्षा जास्त जाणार नाही. 78पेक्षा जास्त जाणार नाही. मी ऑलरेडीच थोडं स्पेस देऊनच हे तयार केलेलं आहे कट ऑफ. तर 76 ते 78 जास्तीत जास्त 78 जाईल. म्हणजे ज्या मुलांना SCचे आहेत त्या मुलांना 78 प्रश्न त्यांचे बरोबर आलेले आहेत, म्हणजे 78 प्रश्नाचे मार्क्स होतील 156. 156 ज्या मुलाचे मार्क्स आलेले आहेत SCचा जो मेल आहेत, ज्याचे 156 मार्क्स येत आहेत, त्याचे 100% सिलेक्शन व्हायला पाहिजे असं माझ्या मतानुसार. याच्या 78पेक्षा जास्त जाणार नाही असं मला वाटतं. आणि STचं 75पर्यंत, 74-75 जास्त कमी पण नाही, 74-75 STची जी मुलं आहेत, सॉरी SCच्या फिमेलचं मी सांगितलं नाही, तर 74 ते 76 SC फिमेल, 74 ते 76 SC फिमेल, 74 ते 76 SC फिमेलचा, 76पेक्षा मुलींचा SCच्या ज्या मुली आहेत त्यांचा 76पेक्षा जास्त जाणार नाही. ज्या मुलींना 76 प्रश्न आहेत बरोबर ज्यांचे, त्या मुलींचं सिलेक्शन पक्कं झालेलं आहे असं समजून घ्या. म्हणजे हे मी जास्तच मार्क्स ठेवलेले आहेत, कारण पेपरची काठिण्य पातळीसुद्धा तशाच लेवलची आहे. त्यामुळे 76 मार्क्स घेणं म्हणजे चांगलाच अभ्यासू, चांगलाच म्हणजे एक मेरिट विद्यार्थी असते तोच एवढे मार्क्स घेऊ शकेल, एवढेच प्रश्न त्याच्याबरोबर येऊ शकतात. काही विद्यार्थी आहेत ज्यांचे 80-85-85पर्यंतसुद्धा बरोबर आलेले आहेत, तर ते एक्सेप्शन आहेत. म्हणजे जे असतात प्रत्येक कोणतीही एक्झामला, त्यामध्ये काही एक्सेप्शन मुलं असतातच, त्यांचे मार्क्स म्हणजे खूप जातात. त्यामुळे हायेस्ट मला वाटतं मुलगा 85-80पर्यंत असेल जास्तीत जास्त हायेस्ट मुलगा. आणि STचा जो आहे 74-75 जाईल STचा मुलाचा. फिमेलचा त्याच्यापेक्षा 2 कमी करा, 73 ते 74पर्यंत. ST मुली 73-74 ST मुली. ST मेल 74-75, ST फिमेल 73-74. आता इथं माझ्या हँडरायटिंगला मी एक
जनरली बस करतो असं हँडरायटिंगकडे लक्ष न देता तुम्ही फक्त मी जे काय सांगते त्याकडे लक्ष द्या. एस टीचा जो सांगितलं तुम्हाला 74 ते 75 आणि फिमेलचा सांगितला 73 ते 74. 73 म्हणजे 72पर्यंत सुद्धा येऊ शकतो, पण मी 73 धरला, 73 ते 74. म्हणजे ज्या मुलींना 74 आहे त्या मुलींचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे असं मला वाटतं एस टीच्या मुलीचं. तर EWS आणि SCचा जेमतेम सेम लागतो, कधी OBC सारखा सुद्धा लागू शकतो, पण मी EWSचा 76 ते 78च धरेल मेलचा आणि फिमेलचा 74 ते 76 असा लागू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त जाणार नाही 78पेक्षा EWS ची जी मेल आहेत. तर अशा पद्धतीनं आपण हा असा कट ऑफ तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुम्हाला सर्वांना आवडला असेल. जर आवडला असेल तर कृपया चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी मी थोडी मेहनत घेतो आहे. तर तुम्हीसुद्धा मला एक मोटिवेट करायला पाहिजे सबस्क्राईब करून चॅनलला. थँक्यू सो मच.